प्रश्न पहिला, 2000 ची नोट छापण्यासाठी किती रुपये खर्च होतो? पर्याय आहे ए 2 रुपये, बी 4 रुपये, सी 5 रुपये, डी 6 रुपये. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी 4 रुपये. प्रश्न दुसरा, एका वर्षात कमाल किती सूर्यग्रहण होऊ शकतात? पर्याय आहे ए 3 वेळा, बी 5 वेळा, सी 7 वेळा, डी 9 वेळा. तर बरोबर उत्तर आहे पर्याय बी 5 वेळा. प्रश्न तिसरा, नोकिया ही कंपनी कोणत्या देशातील आहे? पर्याय आहे ए भारत, बी जपान, सी फिनलँड, डी दक्षिण कोरिया. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी फिनलँड. प्रश्न चौथा, कोणत्या देशात मोबाईल फेकण्याचा खेळ खेळला जातो? पर्याय आहे ए भारत, बी सिंगापूर, सी जर्मनी, डी फिनलँड. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी फिनलँड. प्रश्न पाचवा, खट्टा शहर हे कोणत्या देशात आहे? पर्याय आहे ए कार्गो, बी ब्राझील, सी श्रीलंका, डी जर्मनी. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी ब्राझील. असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुमच्यासाठी 6वा प्रश्न आहे, नेजा झिंग यांकिंग या महिला कोणत्या राज्यातील पहिल्या IPS अधिकारी झाल्या? पर्याय आहे ए नागालँड, बी अरुणाचल प्रदेश, सी आसाम, डी यापैकी नाही. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी अरुणाचल प्रदेश. प्रश्न 7वा, पूर्व पाकिस्तान या नावाने कोणत्या देशाला ओळखले जात होते? पर्याय आहे ए म्यानमार, बी बांगलादेश, सी अफगाणिस्तान, डी ताजिकिस्तान. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी बांगलादेश. प्रश्न 8वा, जगात सर्वाधिक शाकाहारी लोक कोणत्या देशात राहतात? पर्याय आहे ए भारत, बी जपान, सी मंगोलिया, डी नेपाळ. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए भारत. प्रश्न 9वा, सतत हेडफोन वापरल्याने कोणता आजार होऊ शकतो? पर्याय आहे ए कर्करोग, बी मधुमेह, सी मंदी, डी ट्यूमर. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए कर्करोग. प्रश्न 9वा, सध्या जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणत्या देशाची आहे? पर्याय आहे ए जपान, बी भारत, सी अमेरिका, डी चीन. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी अमेरिका. तर आजचा शेवटचा प्रश्न आहे, कोणत्या देशात युट्यूबवर बंदी आहे? पर्याय आहे ए चीन, बी अफगाणिस्तान, सी जपान, डी इंडोनेशिया. तर याचे उत्तर कमेंट करून कळवा व असेच आपले ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत.